आता मी टेस्ट करणार आहे पहिला. मस्त तांबडा रस्स्याची टेस्ट करतो पहिले. हा, एक नंबर आहे गाईस. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे संडे, तर संडेला आपण मस्त चिकन जोडणार आहे आज. तर चिकन खायला आपण आज जाणार आहे. मस्तपैकी एक कोल्हापूरचं रेस्टॉरंट आहे जिथं तांबडा पांढरा रस्सा मिळतो त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर आम्ही प्लॅन बनवलाय मस्त मूवीला जायचा. मला तो मूवी खूप दिवसापासून बघायचा होता खरं तर. मैदान नावाचा मूवी आहे अजय देवगणचा. तर आपण जाऊया आणि त्याचा रिव्ह्यू पण देतो तुम्हाला की कसा आहे काय. चित्रपट हा समाजाचा आरसा आहे, त्याच्यामुळे तुम्ही पण मूवी बघत जा. आणि तुम्हाला असंच मस्तपैकी त्या मूवीचे रिव्ह्यूज आपल्या या यूट्यूब चॅनलवर भेटतील. तुम्हाला पण जर आवड असेल तर तुम्ही बघू शकता मस्त. तर मी जाऊन बघून येतो आणि तुम्हाला सांगतो कसं आहे. धुतल्यामुळे भारी वाटतंय आता खरं तर. आणि हे बघू शकता इकडे संदीप हॉटेल, हे खूप फेमस हॉटेल झालेलं आहे. हे नगरचं हॉटेल आहे हे संदीप. याचं मी खूप ऐकलंय. आता मी टेस्ट नाही केलं इथे. आपण इथं पण एक मस्त ब्लॉग बनवू असं. मी खूप जणांकडनं ऐकलं हे की खूप मस्त हॉटेल आहे. पुण्यात खूप ठिकाणी ब्रांच आहे, पण आता ही नवीन ब्रांच ओपन झाली. या साईडला नवीन झाली, या 1-1.5 महिन्यात झालंय अजून. सो जे वाकड साईड वगैरे राहतात त्यांनी एकदा. आणि पुण्याच्या बाहेरच्या लोकांनी पण सांगितलं मला की इथे म्हणजे टेस्ट खूप भारी. आपण एकदा ट्राय करून बघूच की काय एवढं फेमस. गेल्याशिवाय तर नाही समजणार. सो स्टे ट्यून्ड. आणि रोडचं काम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. मस्त लेअर टाकलाय. आम्ही ट्रिपला जायच्या आधी ऍक्च्युली हा नव्हता लेअर इथे. चिकन खायची एवढी गडबड झाली होती अमृताला, त्याच्यामुळे बघा लेस बीस काहीच बांधलं नव्हतं. सो आपण आता पोहोचलो इथे मस्त प्रभात रोडच्या जवळ. आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलोय आपण एकदम लवकर आज आपल्या डेस्टिनेशनला. आणि पार्किंग बघू शकतो आपण फुल झाली. अमृता गेली त्यांना विचारायला पार्किंग बद्दल. सो फायनली इथे पोहोचलो आम्ही. आणि तुम्हाला मी आधीच म्हटलं होतं की इकडे आलं तरी नंबर असणार आहे फिक्स. तर इथे आता आम्हाला वेटिंग आहे 10-15 मिनिटं मस्त वेटिंग करावं लागेल. त्याच्यामुळेच लवकर आलो यावेळेस संडेला. आणि पुण्यात यायचं आणि जिथं वेटिंग नसेल तिथं काय मजा आहे. फायनली आपला नंबर आलेला आहे. जाऊया आता मस्त. मस्त आतमध्ये पण आहे आमचं इकडे. ते आपलं कोल्हापूरचं आहे तेच आहे ना? हो, कोल्हापूर. फायनली आपण आता आलोय. पटकन नंबर लागला आपला. आणि आता मस्त ऑर्डर करू. इकडे बघू शकता कोल्हापूरचाच मेनू आहे. सेम कोल्हापूरच आहे फ्रँचायझी. त्याच्यामुळे मग आता आपण हे सांग. एक्सक्यूज मी, ऑर्डर घ्या ना. एक मटन मसाला थाळी आणि एक चिकन फ्राय थाळी. अमृता खाणार आहे चिकन आणि मी खाणार आहे मस्त मटन. ॲम्बियन्स बघू शकतो आपण इकडे. भारी आहे. बाहेरनं छोटं वाटतं पण आतमध्ये पण आहे ते. तो मस्त तांबडा पांढरा रस्सा खायला अमृता आलेली आणि तिने चालू पण केलं. मस्त कोल्हापुरी थाळी. कोल्हापुरी थाळीची टेस्ट अशी बघावं लागेल. पहिले वाढायची पद्धत बघायची. पांढरा तांबडा आधी दिलाय टेस्टिंगला आणि आपली ऑर्डर तयार होते तिकडे. आणि आपली ऑर्डर आलेली एकदम फास्ट. चिकन मटन मसाला आहे ना? ठीक आहे. हो, आपली मस्त थाळी तर तयार झालेली. आता टेस्ट करून बघू आपण कशी आहे काय. कशी आहे टेस्ट? चांगली आहे का? तशीच आहे का सेम? तो आता मी टेस्ट करणार आहे पहिला. मस्त तांबडा रस्स्याची टेस्ट करतो पहिले. हा, एक नंबर आहे गाईज.
सेम आहे डायरेक्ट सेम, एकदम भारी टेस्ट. मला वाटलं होतं फरक असेल, पण काहीच फरक नाही आहे, सेम आहे डायरेक्ट. नॉनव्हेजचे फॅन असाल तर नक्की ट्राय करा. प्रभात रोड पांढरा रस्सा. तांबडा रस्सा. हा वाला आपण बघू शकतो. ही बाहेरची साईड आहे. हा आतमध्ये मस्त आहे. छान आहे. फायनली वापरतो. ही गर्दी बघू शकतो आपण इकडे. आम्ही लवकर आलो म्हणून बरं झालं, नाही तर काही खरं नव्हतं. आता खूप जास्त गर्दी झाली. हे बघा, जास्त गर्दी झाली आता. कोल्हापूरची टेस्ट पाहिजे ना एकदम जबरदस्त आपल्याला इथे पुण्यात, तर बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे एक नंबर टेस्टी आहे मटन इथलं. आणि अँबियन्स वगैरे पण मस्त आहे, त्याच्यामुळे तुम्ही येऊ शकता इकडे. प्रभात रोडलाच आहे, जवळच्या जवळ आहे एकदम. जर तुम्हाला 10 वाजता जायचं असेल तर तुम्ही 9, 9:15 ला येऊ शकता. हो ते आहे, कारण गर्दी खूप होते म्हणून तर आम्ही लवकर आलो. तुम्हाला मी म्हटलं होतं आधी. लास्ट टाइम आम्ही 10, 10:30 ला आलो, बट डायरेक्ट क्लोज केलेलं त्यांनी, आणि आम्हाला जेवणच नाही भेटलं त्यावेळेस. ओपन होतं पण त्यांचा स्टॉक संपला होता. पण मग एवढं टेस्टी जेवण असेल तर म्हणजे स्टॉक संपणारच. कशाला टिकून राहील स्टॉक. मला सर्व्हिस इतकी फास्ट आहे, म्हणजे तुम्ही बसले की लगेच ऑर्डर येईल, आणि म्हणजे एकदम फास्ट. मध्ये एंट्री केली आता जस्ट. मूवी मुद्दाम करतो जेणेकरून मी उशिरा यावी आणि शॉपिंगला सगळे शॉप्स बंद. हा ते बरोबर आहे. तसं तर अजून काही शॉप्स ओपन आहेत, त्यामुळे काही सांगू नाही शकत. त्याच्यामुळे मी थोडा लेटेस्ट शो बुक केलाय. सो आपण आतमध्ये मस्त एंट्री केली, आणि PVR आपल्याला रिक्लायनर सीट्स बुक केले तर ब्लँकेट्स पण देतो. मस्त ब्लँकेट्स. जर मूवी खूपच बोरिंग वाटला तर मस्त ब्लँकेट घ्यायचा आणि झोपून घ्यायचं. हे बघू शकताय तुम्ही माझ्या हातात, हे ब्लँकेटच आहे. सो फायनली आम्ही आत्ता आलोय घरी, आणि मूवी आपला एक नंबर मूवी होता. मस्त, आम्हाला दोघांना पण आवडला. नाहीतर आम्ही त्या हिशोबानेच सीटचं बुकिंग केलं होतं की बोर मूवी असलं तर डायरेक्ट झोपून घेऊ थिएटरलाच, अशा हिशोबाने. 5 पैकी मी तर 4 स्टार देईल त्याला. इतका छान वाटलं. म्हणजे सेकंड हाफ खूप मस्त आहे मूवीचा. मजा आली बघायला, बोरिंग नाही आहे. आणि आता वाजलेत 3:15, त्याच्यामुळे आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.